हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज मी तुम्हाला दाखवते आमच्या परसावातील झाडे. चला दाखवते तुम्हाला. हे आहे जायस्वंदीचं झाड. तुम्हाला आधी पण व्हिडिओमध्ये दाखवलं असेल मी, त्याच्यामध्ये पण तुम्ही बघितलं असेल. तर हा आहे जायस्वंदीचा झाड आणि फुलं बघा किती आलेली आहेत. आणि हे आहे केळीची झाडं. पहिले ना खूप मोठी मोठी होती, पण आता केळी येऊन गेल्याच्या नंतर ना त्यांना आम्ही कट केली, म्हणजे कापली आणि आता एवढी छोटी छोटी आहेत. पण ते नंतर हळूहळू मोठी होतात. हा पण तेवढाच त्यांच्या एवढाच होता, पण तो आता मोठा झाला. हे बघा. आता दाखवते तुम्हाला मी आमच्याकडे कढीपत्त्याची झाडे किती आहेत. चला किती आलीत बघा. आणि हा आहे ना तो एकदम असा मोठा झाड आहे, वरती गेलाय तो, म्हणून जास्त असं दाखवू नाही शकत. आणि त्यालाच लागून बघा पेरूचं झाड पण आहे, बघू शकता. आता पेरू नाही आलेत, पण ते नंतर येतात. हा आहे पेरूचा झाड आणि त्याच्या साईडलाच आहे, एक मिनटं तुम्हाला दाखवते मी. आणि हा आहे कढीपत्त्याचं झाड. आता तुम्हाला दाखवते मी किती आलेत बघा. हे बघा, ही सगळी कढीपत्त्याची झाडे आहेत. मोठी रोपटी पण आहेत, ते मोठी होतील आता. ही सगळी कढीपत्त्याची झाडे आहेत. हे बघा, इकडे पण दिसत असतील तुम्हाला. हे बघा. आणि हा बघा इकडे पण आले दोन. म्हणजे खूप आमच्याकडे कढीपत्त्याची झाडे आली आहेत. अजून पण दाखवते. दोन छोटे छोटे नारळाची झाडं लावलीत, मोठी पण आहेत आमच्याकडे. तुम्हाला दाखवते बघा. आणि हे बघा इथे पण नारळाचं झाड आले पिंटुकला. हे बघा नारळाची झाडं. आणि आता तुम्हाला दाखवते. आता हा आहे ना, हा आहे आय थिंक आनंदाचं फूल असतं ना, त्याचं झाड आहे हे, बघू शकता. हे बघा. आणि नंतर हा छोटासा आहे तो चाफ्याचा आहे, पण अजून त्याला फुलं आली नाही आहेत, छोटा आहे म्हणून तो. सगळे झाडे. पण ह्या झाडांना आणि ह्या फुलांना काय बोलतात मला नाही माहीत. तुम्ही कमेंट करून मला नक्की सांगा. तुम्हाला दाखवते मी अजून कोणकोणती झाडे आहेत. आता मी खाली आली आहे, म्हणजे परसावातच आहे पण खाली आली आहे. चला तुम्हाला दाखवते. बघा हे आहे ना ते तगरीचं आहे. हे बघा तगरीची फुलं पण आलेली आहेत. एकच आहे इथे, पण खूप आलेली आहेत त्या साईडला, पण ती वरती आहेत. हे बघा. आणि हा बघा हा आहे ना तो बदामाचा झाड आहे. हे बघा. आणि त्याच्यातून बघा सूर्य पण दिसतोय मस्त असा. हा पूर्ण असा बदामाचा झाड आहे, पण ह्याला कधीच बदामाची झाडं येत नाहीत. सॉरी, ह्याला कधीच बदाम येत नाहीत का काय माहिती. ह्याला एक पेरू आलेला आहे, तो मी आता नंतर काढेन. हा एक आहे पेरूचा झाड. हा छोटासा असा पिंटुकला आहे पपयाचा झाड. आत्ताच आम्ही लावला आहे तो, म्हणून तो छोटासाच आहे. आणि इकडे बघा, इकडे पण एक असा केळीचं झाड लावलं आहे. हा पण छोटासाच आहे, पण तो पण असं सुकला आहे. आय थिंक तो आता मरेल, पण त्याला पाणी घातलं तर तो होऊन जाईल. आणि हा दिसतोय ना तुम्हाला, हा आहे सीताफळाचा झाड. ह्याला 1-2 सीताफळ येतात, फक्त 1-2च येतात. त्याच्यानंतर मग ह्याला येतच नाहीत फळं. आणि नंतर मग हा आहे शेवग्याच्या शेंगांचा झाड. आता त्याला शेंगा आलेल्या, पण शेंगा आल्याच्या नंतर ना त्याला आम्ही तोडून टाकला, म्हणजे तो पावसाळ्यात नवीन येईल म्हणून. आणि तिकडे पण तुम्हाला दिसत असेल, ते पण जास्वंदीची आहेत आणि तगरीची आहेत. तुम्ही बघितलंच असेल, एवढी सगळी आमच्या परिसरातील झाडं आहेत, म्हणजेच परसावातील.
पण एवढी सगळी झाडे आहेत, पण आमच्याकडे एकच झाड नाही आहे, तो म्हणजे आंब्याचा पाहिजे होता. आता बघूया, आम्ही लावू आता. पण कशी वाटली तुम्हाला आमची परसावातील झाडं? पाठीमागचं मी गेट लावते, कारण कसे ना, मग गेट लावलं ना की मग गुरे वगैरे नाही येत, नाहीतर मग गुरे बकऱ्या वगैरे येतात, म्हणून आम्ही हे गेट लावतो. आणि हे बघा, ही ना इकडे पण अशी एक हे आहे, वेळच म्हणा, पण त्याला अशी पाणी आलीत. ही पण पाने कसली आहेत ना, मला कमेंट करून तुम्ही नक्की सांगा. थांबा एक मिनिट, तुम्हाला जवळून दाखवते मी. आमच्याकडे झाड आहे, तो दाखवायचं राहिलं, तो म्हणजे आपली आळूची पाने. चला दाखवते तुम्हाला, लेट सी. आळूची पाने आहेत, खूप येतात, पण आम्ही काढतो. आणि ही आहे इकडे अशा तुळशी. आणि नंतर शेवटला बघू शकता, बघा किती नारळ आहेत, पण ना ते काढायलाच नाही जमत, कारण ना ह्या साईडला आहे आमचा पत्रा, तर असं पत्र्यावर पडायची वगैरे भीती आहे, म्हणून तर आम्ही नाही काढत. म्हणजे असे सुकले वगैरे ना, ते हवेने एक 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 पडतात, ओले नाही पडत, सुकलेलेच पडतात. हे बघा, जवळून दाखवते किती नारळ आहेत. आणि हा आहे पेरूचं झाड, पण अजून पेरू, हा बघा एक दिसतोय तुम्हाला ना पेरू. खूप गरमी पण होते, खूप गरम झालं आहे. तर कसा वाटला तुम्हाला माझा हा व्हिडिओ, कमेंट करून मला नक्की सांगा. बाय.